विराट कोहलीनं एक जरी धावा काढला तरी हे इकडे 12 आणून उडीतय. पण विराट कोहलीच्या धावा मापण्यापेक्षा, रोहित शर्माच्या धावा मापण्यापेक्षा दादा ते पैसे घेऊन मॅच खेळायले. कोटी कोटी रुपये त्यांना फीस आहे, कोटी कोटी रुपये गेले. अरे आपला बाप आहे ना, आपला बाप आपल्यासाठी किती नांगराच्या मागे बेजार होतो, किती वेळा शेतामध्ये चक्रा मारतो, किती वेळा कोळप्याच्या मागे फिरतो. याच्या जर धावा जर मोपल्यानं बापाच्या, तर त्या दिवशी तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, जय शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, जय शंकर उमाय, शंकर उमाय, जय शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, जय शंकर उमाय, शंकर उमाय, जय शंकर उमाय, शंकर उमाय, जय 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 शंकर उमाय, 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 शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर जय शंकर उमाय, शंकर हा जय शंकर उमाय, शंकर उमाय, 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 हरे जाने आहे हो सर्वासी, 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 करावी चार मनासी, करावी चार मनासी, करावी चार मनासी, करावी चार मनासी, कार्य साधो निळा
श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज जगज्योती महात्मा बसवेश्वर महारुद्र हनुमान की नमः पार्वती पते शिव हर हर अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तत्तानां तापनाशाय अर्थानाम् अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्री च ज्ञानीनां सद्गुरुवे नमः। जाने आहे हो सर्वासी जाने आहे हो सर्वासी करा विचार मनासी कार्य साधुनिया घ्या हो दुर्लभ नर जन्म हा हो ऐसे पर्व येणार नाही ऐसे पर्व येणार नाही धरा त्रिभुवन गोसावी कार्य साधुनिया घ्या हो दुर्लभ नर जन्म हा हो भक्ति बड़े तो जिंका हो भक्ति बड़े तो जिंका हो लक्ष्मण बिनवी जना हो कार्य साधुनिया घ्या हो दुर्लभ नर जन्म हा हो पंचाचार्या करो प्रथम नमन पंचाचार्या करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्या करो प्रथम नमन दूसरे चरण मन्मतासी दूसरे शरण मन्मतासी दूसरे शरण मन्मतासी पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्या करो प्रथम नमन पंचाचार्या करो प्रथम नमन दूसरे चरण मन्मतासी दूसरे चरण मन्मतासी दूसरे दूसरे चरण पंचाचार्य
पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथाचे त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारो आचार्य सद्गुरु आम्हाला गी त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः या माहु सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगा ताम धर्मचारिणी शंभो प्रणमाम्यं परा शिवा शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये स्फूर्ती उन्मेष देवनी स्वये वाचेची वाचा होणे प्रेमे रस अक्षर घोळूनी वाचेने वदवी स्वामिया वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त तया ते स्तव जोडून हात सावध भावे निरूपणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो नंदिकेश्वरा ओम नमो राष्ट्रसंत गुरुवर्या ओम नमो सिद्धलिंग शिवाचार्या श्री मन्मथ स्वामिने नमः नमो योगी राजा नमो शिवयोगीनाथा नमो दीनबंधू नमो श्री मन्मथा त्वरे धावुनी कृपा कराहो जनाला नमस्कार माझा मन्मथ माऊलीला शिवहार 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 बोला संत शिरोमणी मन्मथ स्वामी राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज श्रीमद गुरु पंचाचार्य महाराज जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज महारुद्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की नमः पार्वती पते शिव हर हर शिवहार 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 जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी कार्य साधुनिया घ्यावो दुर्लभ नर जन्म हा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्तस्थळी पावन पवित्र पुण्यवंत अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेलं कवठाळा नावाचं हे नगर आणि या परम पवित्र ग्रामामध्ये ग्रामदैवत महारुद्र हनुमंतराय यांच्या समोर शिवभक्तपरायण शिवैक्य शंकरप्पा गुंडप्पा स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भगवंत चिंतनाचा हा सोहळा या ठिकाणी परम पवित्र मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी असणार आयोजित केलेला आहे. आयोजित करणारे परम आदरणीय शिवभक्त परायण शंकरप्पा स्वामी महाराजांचे पंच चिरंजीव म्हणजे पंचरत्न म्हणायला काही अडचण नाही महाराज. आणि या लेकरांना वाटलं आपल्या बाबांना जाऊन आज 1 वर्ष होत आलंय. मग वर्ष श्राद्ध करत असतेवेळी त्या ठिकाणी असणार त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या वेळी असणार भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. कारण माझे वडील असणारे कोण होते? माझे वडील शिवभक्त होते आणि त्या शिवभक्तांच्या
पुण्य स्मरणानिमित्त त्यांना स्मरण करण्यासाठी असणारं अगोदर शिवाचं भजन आणि नंतर अन्नदान हा सोहळा या ठिकाणी आयोजित करणारे परमादरणीय त्यांचे चिरंजीव सोमेश्वरजी शंकरप्पा स्वामी महाराज, वीरपक्षी शंकरप्पा स्वामी महाराज, विश्वनाथ शंकरप्पा स्वामी महाराज, महादेव शंकरप्पा स्वामी महाराज, सिद्धेश्वर शंकरप्पा स्वामी महाराज या पंच पुत्राच्या वतीनं आयोजित असणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कुटुंबातील समस्त त्यांचे नातवंड आहेत, त्यांचे समस्त असणार सुना आहेत, मुली आहेत, नातसुना आहेत, सगळेजणच आहेत आहे का नाही महाराज. आणि सगळ्यांनी मनामध्ये अट्टहास केला, आमच्या बाबाने शिवभक्ती केलेली ती शिवभक्ती असणार कधी लोप पावली नाही पाहिजे. मग आम्ही सुद्धा वडिलांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाप्रमाणे चाललं पाहिजे. कारण ही भजनाची परंपरा, कीर्तनाची परंपरा कुठपासून आली आमच्या पर्यंत, तर आमच्या वडिलांपासून पूर्वजापासून आलेली ही परंपरा आहे. ही जोपासणं फार महत्वाचं आहे. मग वडिलांनी केलेली शिवभक्ती, या शिवभक्तीचा जागर व्हावा म्हणून आजचं कीर्तन शिवहार. शिवहार शिवहार शिवहार. त्यांच्या नातवंडामध्ये गणेश दादा आहेत, महेश दादा आहेत, प्रेमकुमार दादा आहेत, निखिल कुमार दादा आहेत, वीरेश दादा आहेत, चैतन्य दादा, शिवप्रसाद दादा व शिवकन्या ताई या समस्त नातवंडांनी या ठिकाणी असार हा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यामुळे तुमच्या हृदय कमली विराजमान भगवान शिव शंकराच्या दिव्य चरणावरती माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात आहे. पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन का करावं लागतं याचं कारण असं आहे. पुण्यस्मरण म्हणजे ज्या दिवशी आमचे वडील आम्हाला या इह लोकाची यात्रा सोडून परलोकामध्ये म्हणजे भगवान शिवाशी एक रूप झाले. मग जो दिवस एक रूप झालेला आहे तो आहे पुण्यस्मरणाचा दिवस. म्हणजे त्यांनी केलेले पुण्य, त्या पुण्याची आठवण म्हणजे पुण्यस्मरण शिवहार. आणि या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन सेवा आणि ते कीर्तनाचं पुष्प माझ्यासारख्या पामर अल्पज्ञानी जीवाकडे यावं हे काहीतरी माझं महत्भाग्य समजतो. तत्पूर्वी अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान शास्त्र सुखाचा मालक अखंड वैराग्याचा धनी भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य मंगलमय चरणावरती माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात करून जगज्जननी आई भवानी माता पार्वती महा शिव परमात्म्याच्या पंचमुखातून 5 गण उत्पन्न झाले. रेणुक दारुक घंटा कर्ण धेनु कर्ण आणि विश्वकर्ण. त्यानंतर सजीव सृष्टीचा झालेला विस्तार आणि या सजीव सृष्टीना ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी आलेले रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकातील महान जगज्योती महात्मा बसवण्णा सहित 770 शिवशरण आणि शरणींच्या चरण कमली अनंत कोटी कोटी प्रणिपात करून मन्मथ माऊली पासूनची ही चाललेली भजनाची परंपरा आहे, कीर्तनाची परंपरा आहे. लिंगेश्वर शिवदास बसवलिंग महादेव प्रभू जीवन स्वामी सहित समस्त सकल साधू संतांनी ही परंपरा चालवली आणि मन्मथांनी रचिला पाया लक्ष्मण झाला से कळस. संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती लक्ष्मणजी महाराज यांच्या पावन पवित्र समाधीवरती माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात करून ज्या सद्गुरूंनी माऊलींनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला ते परम आदरणीय गुरुवर्य षटस्थल ब्रह्मी 108 वयाचं 104 वर्ष आयुष्य समाजासाठी खर्च करून भक्तिस्थळ येथे समाधी घेऊन या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये बसलेली माझी गुरु माऊली सर्व भक्तांची वाट पाहत आहेत. सर्व भक्तांना तिथून शिवभक्तीचा जागर शिकवत आहेत. आणि अशा परम पवित्र गुरु माऊलीजींच्या पवित्र समाधीवरती माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात करून या देहाला लाभलेली गुरुवारी डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पूर्णेकर जन्मदाती आई या सकल गुरु परंपरेला माझा त्रिवार मानाचा वंदन शिवहार. कीर्तनासाठी उपस्थित समस्त गुणीजन गायनाचार्य मंडळी, परम आदरणीय आमचे नाव सांगा. उमाकांत महाराज, उमाकांतजी महाराज, आपण रमेश महाराज आणि सगळे गावातले भजनी मंडळ बाकी, मृदंगाचार्य दादा ज्ञानेश्वरजी महाराज आणि हार्मोनियम वादक
ओम महाराज आहेत आणि महिला भजनी मंडळ आहेत. सगळे गावातले काही जण बाहेरून आले असतील, ओलांडली. है का नाही. पंचक्रोश येथून आलेले, वलांडी येथून आलेले समस्त भजनी मंडळ माता माऊलींच्या तथा उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळींच्या चरण कमलावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात नमस्कार माझा. श्रोते लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती. तुम्हा सर्वांच्या हृदय कमळी विराजमान असणारा भगवान परशिव परमात्म्याच्या अनंत कोट आशुतोष भगवंताच्या चरणकमलावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करून या ठिकाणी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग एका महान साधूचा आहे. ते साधू जीवनामध्ये आलेली गुरुभक्ती आणि गुरुभक्ती केल्यानंतर गुरुभक्तीच्या माध्यमातून मिळालेलं फळ, गुरुची कृपा प्राप्त झाली आणि सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने एक सामान्य लक्ष्मण आप्पा नावाचा व्यक्ती संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज झाला. ही कृपा सद्गुरूंची आहे. ही कृपा जीवनामध्ये केलेल्या सेवेची, सेवा केली आणि त्याच्यानंतर त्या सेवेचं फळ मिळालं, मग सामान्य माणसाचा संत झाला. ही उपाधी गुरुच्या माध्यमातून मिळाली आणि मिळाल्यानंतर जगामध्ये संप्रदाय आणि भक्ती शिकवत असते वेळी अनेक अभंगाची रचना केलेली आहे. अभंग लिहित असते वेळी अनेक अभंग लिहिले. एक जणांनी प्रश्न विचारला, महाराज, प्रत्येक जीव असणारा जन्मला आणि जन्मलेल्या जीवाला प्रत्येकाला अपेक्षा सुखाची, मग सुखाची अपेक्षा आहे, मग सुखाची अपेक्षा फक्त माणसालाच आहे की बाकी सर्वांना नाही? त्यावेळी संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज म्हणतात की सुखाची अपेक्षा ही प्रत्येकाला आहे, दुःख कुणालाच नको. कीर्तनकारापासून टाळकऱ्यापर्यंत, टाळकऱ्यापासून ऐकणाऱ्यापर्यंत कोणाला दुःख पाहिजे का? अजिबात नाही. आणि या ठिकाणी पाहिजे सुख, मात्र या उलट होतं, इथं मिळत नाही महाराज. कारण या ठिकाणी हे जो आपण ज्या लोकांमध्ये राहतो ना, या लोकांमध्ये सुखाचा या ठिकाणी असणार कुठेही काहीही संबंध येतच नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज कसं, त्याला पुरावा काय? ज्ञानोबा बोलतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जयगा कवनाचे श्रवणी. कुणाच्या मुखामधून सुखाची अपेक्षा आहे? सुख मिळालं किंवा सुखी झालाय असं ऐकायला येत नाही. पण या ठिकाणी एवढ्यामध्ये सुद्धा, एवढ्या विश्वामध्ये सुद्धा सुखी आहेत. कोण आहे? तर सुखी ते आहेत जे भगवंताचं भजन करतात, देवाची पूजा करतात, देव आपलासा करण्याचा प्रयत्न करतात. मग देव कोण आपलासा करणारे? एवढ्या जगामध्ये जर पाहिलं, जगाचा इतिहास पाहिला, तर देव आपलासा करून सुखी होण्याचं सामर्थ्य ज्यांनी साधलं त्यांना संत म्हणतात. म्हणून तर म्हणतात संत ते अक्षयी. मग समाधान जे आहे ते त्यांना संत म्हणावं. मग त्या संताच्या चरण कमलावरती आमचं सुख आहे. आणि हे सुख कळण्यासाठी आपल्याला भगवंताचं भजन, भगवंताचं पूजन आणि भगवंताचं चिंतन करावं लागणार आहे. मग चिंतन, तुम्ही म्हणाल महाराज, चिंतन करायचं असेल तर कुणी केलं पाहिजे? प्रश्न पडलायला पाहिजे महाराज. चिंतन कुणी करावं? चिंतन फक्त करावं ते मनुष्यानं. कारण बाकीच्या योनीमध्ये चिंतन करता येत नाही. मला 4 प्रकारच्या योनी सांगितलेले, स्वेदज, जारज, अंडज आणि उद्बीज. याच्यामध्ये एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, किंवा 84 लक्ष जन्म फिरत्यात आवचित प्राप्त नरदे. 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात. आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह. 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात. आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह, आवचित प्राप्त नरदेह. 84 लक्ष जन्म फिरत्यात, 84 लक्ष जन्म फिरत्यात.
वेळा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. बाबा जन्मावं लागलं मरावं लागलं, जन्मावं लागलं मरावं लागलं. तुम्ही म्हणाल महाराज मग जन्माला आलेल्याला मरावंच लागतंय का? हो, कारण या लोकाला या जिथं आपण राहतो का नाही, ज्या गावात आपण राहतो का नाही दादा, या गावाचं नाव काय? कौठाळा. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव कौठाळा. आणि हे गाव कोण्या लोकांमध्ये आहे? कोण्या लोकात आहे? तिकडून उत्तर आलं मृत्यू लोकामध्ये, आणि इकडून उत्तर आलं कुठं कुठे नाही. दादाने उत्तर दिलं महाराज मृत्यू लोकामध्ये. म्हणजे असं इथं झालंय का कौटाळ्यामध्ये जन्मला माणूस आणि मेलाच नाही? बरं माझं गाव पारडी आहे, माझ्या गावात जन्मलेला माणूस मेला नाही असं कधी झालंय का? दिल्लीला आहे एखादी, दिल्लीला राहतोय, मुंबईला राहतोय, पुण्याला राहतोय, प्रत्येक कुठल्याही गावात राहू द्या, काय प्रत्येक जण मृत्यूला प्राप्त होतो का? या ठिकाणी जो जन्म झालाय इथं मिळालेला जन्मही नाही. 84 लक्ष येऊन फिरत 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 मृत्यू लोकांमध्ये हे सगळे जन्म घ्यावं लागतात. कशासाठी घ्यावं लागतात? याच्या पाठीमागचं कारण, कारण जन्माला येण्याच्या अगोदर आम्ही काही कर्म केलेले, आणि ते कर्म कधी पुण्याचं आहे तर कधी पापाचं आहे, कधी पाप झाले तर कधी पुण्य झाले. मग महाराज तुम्ही म्हणाल पुण्य कशाला म्हणावं, पाप कशाला म्हणावं? शंकराचार्य सोप्या भाषामध्ये सांगतात, परोपकाराय पुण्यायम पापाय परपीडनम. जीवनामध्ये परोपकार करणं याला पुण्याचं लक्षण सांगितलंय, आणि लोकांना त्रास देऊन जगणं हे पापाचं लक्षण सांगितलंय. शिवहार 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 शिवहार. बरं झालं ज्ञानूदादा ते आपल्याला दोन्हीचा मेळ लागला, म्हणून नाही तर अवघड झाला असं काय सांगू लागलो मी. पाप आणि पुण्य महाराज. मग पाप कशाला म्हणावं? लोकांना त्रास देणं याला पाप म्हणावं. आणि आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या लेकरांना पुण्यतिथी करावं याला पुण्य म्हणावं. शिवहार 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 शिवहार. मग पाप किती आणि पुण्य किती याची गणती लागत नाही. कुणी कुणी म्हणतं महाराज पाप केलेलं देवाला कळतं का? मी म्हणलं कळतं. म्हणलं अंधारात केल्यावर काय कळतं? तुम्ही अंधारात करा की उजेडात करा महाराज, देवाच्या हातून सुटत नाही. तुम्ही इथं काय करालो? भजनाला बसलो की कीर्तन ऐकालो की कीर्तन ऐकून घरातल्या साखरेच्या डब्यात ध्यान गेले. किंवा काही जण विचार करत असतील एवढं मस्त कीर्तन व्हायलंय उद्याच्याला जेवाय काय असेल, आहे का नाही महाराज? हे सगळ्या तुमच्या मनातल्या प्रत्येक गोष्टीची फोटो काढून चित्रगुप्त वर पाठवायलेत. म्हणजे सतत वरली दिवा ऑनलाईन आहे. ऑनलाईन तुम्हाला वाटते बरं का दुनिया आता ऑनलाईन झाली, आतापासून नाही दादा. त्याचे हेर चित्रगुप्त भूमंडळी असती अलिप्त, ज्या ज्या कर्मी प्राणी होती लिप्त ते ते वरिष्ठ लिहिताती. तुम्ही काही कर्म करा ते तुमचं लिहिलं चाललं, मग कर्माच्या माध्यमातून कोणी सुटणार नाही. मग लक्ष्मण महाराज ज्यावेळी गंगा प्रदक्षिणेला गेले ना, गंगा प्रदक्षिणा करत असतेवेळी एक जण म्हणायला लागले महाराज आमच्या गावामध्ये सगळे लोक आतापर्यंत जन्मलेले लोक मरायला लागले. महाराज लोक का मरत असतील? त्यावेळी लक्ष्मण महाराज जी सांगायला लागले की बाबा तुमचा आणि आमचा जन्म अय्या मृत्यू लोकांमध्ये झालाय, आणि इथं देव सुद्धा आल्यानंतर अवतार संपून गेलेले, ऋषी आले ते पण गेले, संत आले ते पण गेले, महात्म्याने जन्म घेतला ते पण गेले. मग इथं कुणाला सोडले का मृत्यूनं? काळानं कुणाला सोडले का? नाही. मग काळानं सोडलं नाही ना, पण काळानं सोडलं जरी नाही
तरी आपलं गेला हा देह जरी गेला तर आपण नाम आपल्या कीर्तीमुळे आपण पाठीमागे राहिलं पाहिजे. असं काहीतरी काम केलं पाहिजे महाराज. मग ते असं कार्य करायचं म्हणजे मग महाराज काय करावं लागल? महाराज म्हणले त्याच्यासाठी विचार करावा लागल. मग म्हणले विचार कशाचा करावा लागल? अरे विचार मनुष्याने 3 गोष्टीचा केला पाहिजे. मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलोय, मी काय करणार आहे, मी काय केलं पाहिजे, हे का नाही दादा? आणि जो काम करण्याच्या अगोदर जो केला जातो त्याला विचार म्हणतात. आणि एखादी गोष्ट घडून गेली नंतर जो विचार करतो त्याला पश्चाताप म्हणतात, हे का नाही महाराज? काही जण असतात बघा, महाराज आमच्याकडले जण येतात. आता स्वामी म्हणल्यानंतर अण्णा बघायचं काम, ओम दादा बघायचं कामच नसते. महाराज काय बोला की पश्चाताप आलाय कशामुळे? लग्न केल्यानं. मी म्हणलं अगोदर सांगितलं होतं मरू नको करू नको. म्हणला तुम्ही कसं काय केलं? मग मला आता काय पश्चाताप का? बाईल कर्कश संगती दुःख उदंड फजिती. सांगितलं बायको कर्कशा भेटली. मग म्हणलं आता पर्याय नाही दादा. भेटली ती उग काय सांभाळ का? आता तुम्ही म्हणाल महाराज याचा आणि कर्माचा काय संबंध? अरे जे कर्म आपण करतो ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला कर्माचे फळ भोगायला मिळत असतात. जे आम्ही लोकांना देतो लोक ते आम्हाला देतात. मग इथं आल्यानंतर संतांना ज्या वेळेस विचारलं महाराज प्रत्येक जण माणसाला विचार कशाचा करावा? मग विचार सांगत असते वेळी त्या ठिकाणी असार विचार या शब्दाचा अर्थ करत असते वेळी वि शब्द नोच्यते विद्या. अरे माणसानं ज्ञान धारण करावं आणि ज्ञान घेऊन पुढलं पाऊल टाकावं, जीवन जगावं. म्हणजे असणार त्या ठिकाणी असार ज्ञानाच्या आचरणानं वागावं, हा खरा विचार आहे. मग हा विचार पुन्हा करावा, हा विचार माणसानं करावा. मग तुम्ही म्हणाल महाराज माणसंच का करू शकतात? त्याच्या पाठीमागचं कारण आहे महाराज. कारण माणसाच्या देहाला आहे आपण आलो तर आपल्याला बुद्धी आहे. देवानं हात दिले, देवानं पाय दिले, देवानं मन दिलं, बुद्धी दिली, चित्त दिलं, अहंकार, अंतकरण, चतुष्टय दिलं, सगळं दिलं देवानं. पंचतत्वामधलं मिळालेलं हे शरीर तुम्हा आम्हाला प्रदान केलं. आणि महत्वाचा भाग म्हणजे या शरीरामध्ये बुद्धी दिली. इतर प्राण्यांना पण बुद्धी आहे पण भगवंताचं नाव कधी घेऊ शकत नाही, तो त्यांना अधिकार नाहीये. इतर पक्ष्यांना पण बुद्धी आहे पण ते कधी भजन करत नाही. का? कारण त्यांना अधिकार नाहीये. मग अधिकाराचं जीवन जर भगवंतानी आपल्याला दिलंय ना, मग तो विचार जर करून जर आम्ही आमचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला जाणं आणि येणं याच्यामध्ये कधी दुःख होणार नाही. म्हणून तर माऊली म्हणतात जाने आहे हो सर्वाची, जाने आहे हो सर्वाची, जाने
बसलेले मंडळी सगळेजण एकदा टाळ्या वाजवा महाराज. आनंद वाटतोय. गणेश भाऊ 4 पैसे आगाव गेले असतील है का नाही, पण माणसं बरी आहेत है का नाही. नाही तर काय काय ठिकाणी अशी अवस्था आहे, अभंगेतला जाणे आहे हो सर्वासी, ते म्हणला जाण हायर सर्वासी. आता मी काय एवढी भारी चाल मारा, मी म्हणलं कर की र जरा आता तालीचा इचार कर, म्हणलं कर जरा कर. तू तुला विचार कर, तू भजनी आहे की काय म्हणलं. अहो भजनी गोड भेटले आपल्याला बरं का, आहे का नाही महाराज. भजनी गोड भेटले सिद्धवाना. कसं असतं माहिती आहे का, नाहीतर काय काय मस्त महाराजानं चांगलं चांगलं सांगावं, हे नाही दुसरीच चाललाव. एकदा प्रसादाच्या कीर्तनाला चालवली, आर लक्ष्मण म्हणे घे घे र. आता कुठली चाल माहीर काय नाही. मी म्हणलं बापू तुला नीट म्हणायचे असेल तर म्हण, नाही तर मंडपाला फाशी घेतो बघ म्हणलं तुझ्या नावानं चिठ्ठी. असले काय लोक असतात, भजनी चांगली भेटली माय आणि ह्यांचं कौतुक तुम्ही करीत जा. कसं असते माहिती आहे का, आमचं भजनी मंडळाचं टाळकरी माळकरी पकवाजायचं कौतुकच करू जाणं समाजानं. थोडंच आमच्या बायका आम्हाला चांगलं बोलतात होय ना, खरंच खोट आहे. हा बघा कसे मान हलून सांगायले. इथं आली नाही ना, म्हणजे नाही ना जवळ इथं कुठं जवळपास. हा मग काय नाही, मग चलू द्या. ज्याची इथं आहे ते ना काय मान हलण्याचा प्रयत्न करू नका महाराज. असंच एक जण जोश मध्ये असणार, मी होतो म्हणून मस्त मान हालीला हो म्हणला, बाई म्हणली ये म्हणली घरला, मग सांगते तुला. अहो लई अवघड हो या प्रपंचाच. जाऊ द्या आता, झालं ते झालं. बरं वाटते ना आता, मोकळे वाटते. मोकळे म्हणजे कोणाला काही नाही. हसली माणसं म्हणजे अण्णा कुठलं काही म्हणजे बीपी शुगर हे कुठलं काही नाही, है की नाही, सगळे फ्रेश आहेत महाराज. असू द्या, असंच राहा आहे का नाही. जरी पुण्यतिथीचं कीर्तन असेल महाराज, पुण्यतिथी म्हणजे पुण्यतिथी ज्यांची येते आत्मा हा पुण्यवान, म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला हसायला मिळाले का, आत्मा पुण्यवान आहे म्हणून बरं का. नाही तर काही काही जण माणसाची पुण्यतिथी आम्हाला बेजारून सांगावं लागतंय, ते असे होते ते तसे होते. गाव सांगते महाराज मरमत येतो तुला ते कसे होते आम्हाला. पण अण्णांनी केलेली, शंकर अण्णांनी जी केलेली शिवभक्तीचं रोपट लावलं ना, हे आजच्या दिवसात आम्हाला कळायला लागले महाराज. जरी आमचा त्यांचा परिचय झाला नाही, गाठ आणि भेट जरी झाली नसेल ना, तर ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या फोटो मधला जरी चेहरा पाहिलं तर त्या माणसाचा स्वभाव लक्षात येतात. आणि काही माणसं जन्माला येतात, पण जन्माला आल्यानंतर काही जण म्हणतात मी येलेलं बरं, हे का नाही दादा. काही जणांचं जीवन असं आहे आणि काही जणांचं जीवन असं आहे, तो जर माणूस जर आपल्यामधून गेला तर अख्खं गाव त्याच्यासाठी रडतं. त्याच्यापैकी एक आमचे शंकरांना जीवनामध्ये शिवभक्ती केल्यानंतर जीवनामध्ये महाराज कोणी म्हणते स्वर्गात गेला माझा बाप की नरकात गेला, बरं का. कोणी परीक्षण लांबून करायचं नाही, जवळून करायचं. आपल्याला आपल्या वडिलांची किंवा आपल्या घरातल्या पूर्वजांची पुण्यतिथी लक्षात असेल तर आपला वडील आजोबाजी कोणी असेल पूर्वज ते खरंच स्वर्गात गेले. आणि त्याची पुण्यतिथी ध्यानात राहत नसेल तर समजायचं त्याने इथंच कुठेतरी भटकाले. मी काय बोलतोय हे लक्षात घ्या, शब्दाकडे जाऊ नका, त्याच्यामधला मला काय म्हणायचंय हे लक्षात घ्या. अरे खरं सांगू का दादा, जन्मल्यानंतर मेल्यानंतर स्वर्ग आणि मृत्यू आहे की नाही कोणी बघून आणखी वापस आला नाही. स्वर्ग आणि नरक आहे की नाही कोणी बघून आणि वापस आला नाही. पण बाबा गेल्यानंतर 5 लेकरं मिळून जर पुण्यतिथी करीत असतील तर निश्चित त्यांचं हे लक्षण स्वर्गाचं आहे. शिवार आजकालची तर परिस्थिती बघितली नाही, अशी परिस्थिती आहे जिवंत माय बापाला सुद्धा सांभाळायला लेकरं कटाळा करतात. माय आणि बाप जर असेल तर त्यांना कितीही लेकरं असू द्या, पण त्यांची त्याला एक रूमची व्यवस्था आहे, एक झोपडी आहे आणि पोरग बंगल्यामध्ये राहतो. जीवन ते कामी आहे का? अजिबात नाही. त्या जीवनाला जीवन म्हणावं का नाही दादा? मग जीवन कोणतं आहे? जिथं आपले आई वडील आपल्यामध्ये सुखामध्ये आहेत ना, ते जीवन खरं आहे. ते जीवन संताचं आहे, ते जीवन भक्ताचं आहे, ते जीवन भगवंताच्या चिंतनाचं, भगवंताला आवडेल असं जीवन ते दादा. मग माऊली म्हणायला लागली की बाबा अजिबात काळजी करू नका, दुःख तुम्हाला आम्हाला होतं, पण इथं आल्यानंतर या प्रकृतीचा, या लोकाचा, या मृत्यू लोकाचा नियमच इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार.
जाणे आहे हो सर्व सर्वासी, मी जाणार आहे, तू जाणार आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. कोण आलं इथं राहिला दादा? कोणीच आलं नाही. मग आपल्याला इथं आल्यानंतर काय करायचंय? इथं आल्यानंतर फक्त आणि फक्त करायचंय तो विचार. करा विचार मनासी, विचार करायचा आहे. मग विचार करून लोकांना सांगायचा नाही, आपल्या मनाला विचार करायचा आहे. फक्त काय विचार करायचंय? एखादी आपण जर गावामध्ये वागत असो, घरामध्ये वागत असो, सुनेनं काय विचार करावा? आपण सासू सोबत चांगलं राहावं, चांगलं वागावं. नवऱ्याला 2 गोष्टी प्रेमाच्या बोलाव्या. हा तरुणपणामधला विचार महिलांचा आहे. पुरुषांचा तरुणपणातला विचार. आपण आपल्या समाजात वावरत असतेवेळी आपले आई आणि वडील आपले ताट मानेने जगले पाहिजे, हे तरुणपणातला विचार आहे महाराज. आणि हे जोनी विचार केला ना, आयुष्याचे 3 टप्पे असणार सुखामध्ये जातात. आयुष्याचे 3 टप्पे आहेत महाराज. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. बालपणामध्ये संस्कार घेण्याचा विचार केला तर तरुणपण चांगलं जातं. आणि तरुणपण जर चांगलं गेलं तरच म्हातारपण बघायला भेटतं. नाहीतर बालपणात संस्कार जर मिळाले नाहीत नाही तर तरुणपण नरकामध्ये गेल्याशिवाय जाण्याशिवाय राहणार नाही. एक पोरग होतं, पोरग अण्णा, पोरग 16 वर्षाचं पोरग. मी म्हणलं लाज वाटते का तुला? म्हणला काय झालं महाराज? अरे मजा देखता एवढूच आहे, दारू पितोस? बापाला सांगीन. बापाच्या बापाला सांगा म्हणला. मी म्हणलं कस काय रे? बापाचा नाही लावतय. हा, मी म्हणलं मग म्हणला हो का महाराज? म्हणला बाप आणायला होते, माझं काय चुकतंय? संस्कार झाले का ते लेकराला? नाही आहे. त्या लेकराला संस्कार नाही. मग ते लेकराचं तरुण पण चांगलं जाईल का वाईट जाईल? हा, कारण लहानपणी माय बापाने लेकराला संस्कार दिले नाही तर त्याचं तरुण पण नीट जात नाही. आणि तरुण पण जर नीट गेलं नाही, मी काय म्हणतो लक्षात घ्या, म्हातारपण बघाय भेटत म्हणजे म्हातारपण येण्याच्या अगोदरच जावं लागतं. मग आपण विचार केला पाहिजे. विचार कोण्या गोष्टीचा केला पाहिजे? की आम्ही जन्माला आलोय, मग काय विचार करावा? कमीत कमी माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागण्याचा जो विचार करतो ना, त्याचं जीवन सुखाचं ईश्वर. शिवार 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 शिवार. म्हणून तर म्हणतात, संत सांगतात, करा विचार मनासी. आणि ज्याने विचार केला त्याच्या जीवनामध्ये असणार देवाची प्राप्ती आहे. शिवहार 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 मग जन्माला आल्यानंतर ज्यांनी विचार केला त्यांचं जीवन कसं सुखी झालं? तर त्यांना संगत ही चांगल्या व्यक्तींची घडली. त्यांचं जीवन पुन्हा का सुखी झालं? त्यांच्या जीवनामध्ये असणारा सदाचरणाचा मार्ग सापडला. एक वेळेचा प्रसंग आहे. आणि कावळा आणि राजहंस नावाचे 2 पक्षी आहेत. दोघांची मैत्री होते, कावळा आणि राजहंसाची. कावळ्यानं त्या ठिकाणी मैत्री केली, विचार केला आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची मैत्री करावं. कावळ्यानं मैत्री केली राजहंसाची, पण राजहंसाला कळालं नाही मैत्री कुणाशी करावं. राजहंसाची मैत्री ही कावळ्यासोबत झाली दादा. एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या नगरीचा राजा असणारा गावामध्ये येतो, वनामध्ये येतो आणि वनामध्ये येऊन शिकार करतो. शिकार केल्यानंतर थोडं झाडाखाली बसलेला आहे. वडाचं झाड आहे, थंडगार सावलीला बसलाय. राजाच्या जागी बसलेल्या ठिकाणी असणाऱ्या राजाला झोप लागली. आणि राजा जिथं झोपला होता उन्हाची तिरप त्याच्या डोळ्यावर पडत होती. राजहंसाला वाटलं राजहंसाचा धर्म आहे परोपकार करणं. पंख पसरले आणि त्या ठिकाणी असं राजाच्या तोंडावरचं ऊन थांबवलं, पण ते कावळ्याला पाहावं वाटलं नाही. कावळ्यानं त्या ठिकाणी राजहंसा जिथं राजेसाहेब झोपलेले आहेत, राजाच्या डोक्यावर राईट वरल्या फांदीवर गेला आणि कावळ्यानं राजेसाहेबाला गंध लावला. हा आता कळून घ्या. राजाला थंडगार लागलं आणि वरून हात खाली फिरला, तोंडापर्यंत विष्ठा आली कावळ्याची. राग आला महाराज.
बाण घेतला आणि वरच्या दिशेने बघितलं तर राजहंस पक्षानं पंख पसरलेले आहेत. पंख पसरलेल्या राजहंसाला त्या ठिकाणी असणारं बघितलं आणि त्या बाण सोडला. राजहंसाला बाण लागला. राजहंस नावाचा पक्षी खाली पडलेला आहे आणि खाली पडला राजहंस की कावळा उडून गेला. महाराज मोकळा झाला कावळा आणि त्या ठिकाणी असणारं राजहंस पक्षाला राजेसाहेबानं मांडीवर घेतलं. राजाला कळालं हे सगळं काम कावळ्याचं आहे. राजहंसाला विचारलं, ए राजहंसा, तुला काय दुःख होतंय का? तो म्हणला, महाराज कशाचं? तू आज मरणाच्या दारात आहेस, तुला दुःख आहे का काही? राजेसाहेब, मला अजिबात दुःख नाही. मला दुःख का नाही? कारण मला अनुभव आला, मला कळालं. मी विचार केला नाही अगोदर कावळ्यासोबत मैत्री करायचा. मी जर विचार केला असता आणि आपल्या बरोबरच्या माणसाशी मैत्री केली असती तर आज मला मरावं लागलं नसतं. मग दादा, कावळा आणि राजहंसाचा दृष्टांत संपला. त्या कावळ्यानं राजहंसानं सांगितलं, मनुष्यानं विचार करून संगत सुद्धा केली पाहिजे, विचार करून वागलं पाहिजे. या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये आई तुम्हा आणि आम्हाला या मायेच्या अधीन अडकणारे लोक फार आहे. विचाराविरहित करल ते बोल, विचाराविरहित करल ते बोल, विचाराविरहित करल ते बोल, विचाराविरहित करल ते बोल, विचाराविरहित करले ते बोल, बोला पाशी बोल कैसे प्राप्त, विचाराविरहित करले ते बोल, बोला पाशी बोल कैसे प्राप्त, विचाराविरहित करले ते बोल, विचाराविरहित करले ते बोल, विचाराविरहित करले ते बोल, बोला पाशी विचाराविरहित करले ते बोल, विचाराविरहित करले ते बोल. संत प्रमाण देतात, विचाराविरहित बोलणे ते फोल. हे का नाही महाराज? चुकीचं आहे बोलणं. वाणी ऐसी बोलिये कोई कहे ना झूठ, ऐसी जगा बैठिये कोई बोले ना उठ. अशा ठिकाणी माणसानं बसावं की तिथून कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे आणि अशा ठिकाणी असं माणसानं बोलावं की ते कधी कोणीच म्हणलं नाही पाहिजे हे खोटं बोललं म्हणून. असं जीवन जगावं, याला विचार म्हणतात. ज्ञानाची प्राप्ती करून घेणं याला विचार म्हणतात. जीवाचं शिव करून घेणं याला विचार म्हणतात. आणि हा विचार जर असेल, ज्या कामासाठी आलो ना ते काम पूर्ण करणार आहे. कार्य साधन कार्य साधनी घ्याव, 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 दुर्लभ नर
कोण्या कार्यासाठी जन्मलोत आपण? कोणतं कार्य साधून घ्यायचंय? प्रश्न पण पडतो ना महाराज अभंगामध्ये. माऊली म्हणतात, कार्य साधून या घ्या हो, दुर्लभ नर जन्म हा हो. दादा दुर्लभ आहे, दुर्लभ. मिळणार का? मिळाल का? नाही मिळणार. काय करावं लागल? पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागल. मग त्याच्यासाठी हे जर जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे माय आपल्याला, आणि हे जर चुकवायचा फेरा असेल, जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल, तर एक काम करावं लागणार आहे. आपल्याला ज्या कामासाठी आपण आलो ते केलं पाहिजे अगोदर. विचार थोडासा करा दादा. आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, इथून लातूरला जायचंय. लातूरला जायचंय तर नांदेडला गेल्यानं जमतंय का? कुठं जावं लागल? नांदेडचा लातूरचा रस्ता धरावा लागल. बरं काय? मग तुम्हा आणि आम्हाला जन्म फक्त या लेकर बाळ प्रपंच पैसा वित्त याच्यामध्ये जन्म घालण्यासाठी आपण देवाकडून जन्म घेतलाय का? नाही दादा. देवाला विनंती केली, देवा हे पुनरुपी जन्म पुन्हा जन्मन पुन्हा मरण कटाळा आलाय देवा. आता नको गर्भवास, फार झालो कासा विस. हे देवा, हे भगवंता, बाबा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडव रे. देव म्हणला सोडवतो, पण जन्माला घातल्यावर नाव घेशील का? माझं गर्भातून हाक दिली स्वहम स्वहम. हे भगवंता, तू सत्य, तुझं नाव घेणार, तुझं चिंतन करणार, करार केला. आणि दादा एखाद्याकून करारानं पैसे वापस आपण जर घेतले, या जाणं करार करून जर घेतले, पैसे वापस देण्या गेल्यावरती काय करते आपलं? घरदार शेत शिवार नावानं करून घेतल्याशिवाय राहते का? राहते का माय? व्यवहारिक दृष्टिकोनातून पहा, होईल का? ठेवत नाही. मग तुम्ही आणि आम्ही दादाचा विचार केला या देहाचा. 3.5 हाताचा नरदेह दिलाय. याच्यामध्ये देवानं भगवंतानं सगळं दिलंय आम्हाला. जन्मतानी कधी शुगर होती का? कधी बीपी आहे का कोणाला? कोणाचे डोळे गेलेले आहेत का? कान चांगले, सगळं चांगलं. डोळे तुम्हासी प्रार्थना, पाहावो कैलासीचा राणा. हे डोळ्यांनो, कैलासाच्या महादेवाला पहा. पण हे डोळे कैलास सोडून दुसरंच बघत बसले, आहे का नाही? कानाला उपदेश केला, तुम्ही भगवंताचं गुणगान नामचिंतन आहे का? मुखाला विनंती केली, पण त्या ठिकाणी सर आपण तसं वागत नाही, जगत नाही. म्हणून माय काय होतंय माहितीये का? या दुःखाच्या संसाराच्या बंधनामध्ये अडकलोय तुम्ही आम्ही. बाबा घरामध्ये असणारं सुख लागत नाही, दारात गेलं तर सुख लागत नाही. सुख मिळेल म्हणून भजनाला आलं, तिथेही बसा वाटत नाही. मृत्यू आसली आसिरी ओ मृत्यू आसली आसिरी ओ मृत्यू आसली आसिरी ओ मृत्यू आसली आसिरी ओ सुख मानिता संसारी सुख मानिता
वस्तूचं ओझ डोक्यावर आहे पण भजनाचा ओढ कधी नाहीये, म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतंय दादा. आणि ते दुःख जर नाहीच करायचं असेल तर फक्त आणि फक्त भगवंत चिंतन करावं लागेल. अरे आपण करार केलाय त्या भगवंताला, म्हणायला लागलो देवा जन्माला घाल, मोक्ष दे देवा. मोक्ष देण्यासाठी देव म्हणला मोक्ष देतो, पण मोक्ष मिळवण्याच्या अगोदर मोक्ष ज्या देहानं प्राप्त होतो तो देह आधी द्यावा लागल. मग दुर्लभम मनुष्यत्व प्राप्ती, मनुष्य जन्माची प्राप्ती झाली आहे, पण मनुष्य जन्माची प्राप्ती झाली, जन्म मिळाला, दुर्लभ मिळाला, पण कळाला का? कळाला जर असता तर सासा सुनाईच्या भांडणात घातला नसता, एका चुलीच्या 2 चुली केल्या नसत्या. कळाला जर असता दादा तर त्या ठिकाणी असं माणसात माणसं भावाभावाचं देखवना चाले. भावाला आपला सुद्धा भावाला भाऊच पाहिलं असतं, पण भावात दुश्मन बघणारी लोक तुम्ही आम्ही जन्माला आलोय. कसा देव आपल्याला भेटेल दादा? नाही भेटणार. का? कारण सुख मिळत नाहीये. आणि तुम्हाला संसारामध्ये सुख जर शोधता आलं नाही तर तुम्हाला दगडातल्या देवामध्ये काय देव दिसणार आहे? आणि तुम्हाला माणसातला माणूस जर ओळखता आला नाही तर दगडातल्या मूर्तीमध्ये देव दिसणार नाही दादा. याच्यासाठी माणसामध्ये अगोदर माणूस शोधात आला पाहिजे. म्हणून तर माणसानं कार्य साधोनिया घ्यावं. अहो करा ते काम करा, कोणतं जे काम देवाला आवडते ते काम तुम्ही करा. काय कोणतं करा? करा पूजन लवकर, सुख देईल शंकर. सुखी व्हाल तुम्ही. शंकर सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर. करा पूजन लवकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर. करा पूजन लवकर, करा पूजन लवकर, करा पूजन लवकर, करा पूजन लवकर. सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर. संत सांगतात आम्हाला उपदेश करतात, करा पूजन लवकर, लवकर करा. याच्यासाठी का? याच्या पाठीमागं कारण सांगितलं. नाही देहाचा कोण दिवस येईल, आहे का नाही दादा? कोरोना आलता, पैसेवाले मेली. कधी कधी ती भंगार येचणाऱ्याला कधी कोरोना झाला नाही, पण जे एसीच्या गाडीत हिंडते त्याला कोरोना झाला का महाराज? कोरोना नाही ना महाराज. कारण त्या ठिकाणी असार अनेक रोगराई सुद्धा कधी येईल आणि कधी मरावं लागलं सांगता येत नाही. म्हणून कार्य साधोनिया घ्यावं. ज्या कामासाठी आई आलंय ना आपण, म्हणजे फक्त आणि फक्त देव जवळ करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. या जन्माला येऊन मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष किती प्रकारचे? ज्ञानोबा यांच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर देवाची अद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधियल्या. किती मुक्ती सांगितल्या? 4. सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता. पण मन्मथ माऊली म्हणतात इकडं, जी शिवभक्त आहेत ना, जे लिंग धारण करतात ना, जे जंगमाची पूजा करतात, जे गुरुची पूजा करतात, आणि जी शंकर अण्णांनी, शंकर आप्पांनी, शंकर महाराजांनी, स्वामींनी जी मुक्ती मिळवली ना, त्या मुक्तीचं निर्गुण सायुज्यता. ही 5वी मुक्ती परमरसाच्या पहिल्या अध्यायामध्ये. शिवभक्ताला ही मुक्ती प्राप्त होते. मग हे कार्य साधून घ्यायचंय, हे कार्य साधून घ्यायचंय. आणि हे कार्य जर साधून जर घेतलं तर जीवनामध्ये जो जगाचा मालक आहे तो आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे तो प्रयत्न भजन आहे. शंकर उमा, शंकर उमा, शंकर उमा, टाळी, शंकर उमा, टाळी, टाळी.
हॅलो हॅलो स्वराला लावून म्हणा नका. एक मिनिट. जाणे आहे हो सर्वासी, जाणे आहे हो, जाणे आहे हो सर्वासी, जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे. जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे, जाणे आहे हो सर्वांचे. करावे विचार मनासी, करावे विचार मनासी, करावे विचार मनासी, करावे विचार मनासी. आख्या हो कार्य साधोनी, कार्य साधोनी आज्ञा हो, कार्य साधोनी आज्ञा हो, कार्य साधोनी आज्ञा हो, कार्य साधोनी आज्ञा हो, कार्य साधोनी आज्ञा हो. शिवहार 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 शिवहार. बोला संत शिरोमणी स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. शिवहार 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 शिवहार. जाणे आहे हो सर्वांचे, करा विचार मनासे, कार्य साधुनिया घ्यावो, दुर्लभ नर जन्म हा हो. ऐसे पर्व येणार नाही, ऐसे पर्व येणार नाही, धरा त्रिभुवन गोसावे, कार्य साधुनिया घ्यावो, दुर्लभ नर जन्म हा हो. संतश्रेष्ठ वैरागी मूर्ती लक्ष्मण महाराज सांगायला लागले, दादांनो, जन्म मिळाला माणसाचा, तो माणसासाठीच माणसाने मनुष्याचा जन्म खर्च केला पाहिजे. पशूंवर प्राण्यांवर दया केली पाहिजे, सर्व भूती भगवंत पाहता आला पाहिजे, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. दादा मला माहिती नाही, तुम्हाला कमीत कमी मी कीर्तनात सांगितलं आणि कीर्तनात सांगितल्यामुळं तुम्ही ते माझं ऐकसाल आणि ऐकावं म्हणून मी सांगत नाही, पण इत्यानंतर आता मी 2 गोष्टी सांगणार आहे, तेवढ्या तुम्हाला नक्कीच ऐकावं लागणार आहेत. दादा जीवनामध्ये आम्हाला संत फार उपदेश करून गेले, पण संतांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा वाचायला वेळ नाही.
नसेल तर काही अडचण नाही, पण दोन गोष्टी जीवनामध्ये केल्या पाहिजे: जन्मदात्या आई वडिलांची सेवा आणि पोटी जन्माला आलेल्या लेकरांना संस्कार. कारण दादा, शंकर अप्पाच्या पुण्यस्मरणानिमित्त मला तुम्हाला हेच जाणीव करून द्यायची, त्यांच्या पश्चात त्यांच्या नंतरचे जे 5 लेकरं आहेत ना, त्या लेकरांनी आज त्यांचं पुण्यस्मरण केलं. याचं कारण काय माहितीये का? आई वडिलांनाच चांगले संस्कार केले म्हणून मायबापाच्या उपकाराची परतफेड आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आमचं पुण्यस्मरण व्हावं याच्यासाठी लेकरांवर संस्कार फार महत्वाचे. आई, तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर आम्ही घरामध्ये सुद्धा बायको नवऱ्याला, नवरा बायकोला किंमत देत नाही. एका वेळेचा प्रसंग, काल घडलेली गोष्ट आहे. एक पोरगा आलं, मी म्हणलं कुठे गेलेत रे पप्पा? ते काय बी आखली गेले म्हणला फिरायला. मी म्हणलं मग आई, आईला काहीच कळत नाही म्हणला. मग म्हणलं तुला तरी, मला तरी काय कळणार आहे? लेकरू म्हणते लेकरू. घरात गेलो त्या दिवशी विचारलं, बाई तू नवऱ्याला कसं बोलतेस? जाऊ द्या ना महाराज म्हणली, काय बघायचं. तिच्या मालकाला विचारलं, त्या दिवशी म्हणला बायकोला अक्कल नाही. हे शब्द ऐकून ऐकून लेकरू सुद्धा शिकलं. उद्या माय बापाला अक्कलवान कसं लेकरू मानिल? मानिल का? नाही दादा. घरामध्ये आपण नवरा आणि बायको राहतोय ना, एकमेकांचा आदर करायला शिका, एकमेकांशी प्रेमानं वागा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. अरे तुमच्या जीवनात तुमचं काय आपलं भाग्य आहे. अरे या भारत भूमीमध्ये, देशामध्ये जन्माला आलोय ना आपल्याला. या भारत देशातले शब्द, स्त्रीला आई म्हणावं, स्त्रीला ताई म्हणावं, हे शब्द आमच्या भारतातले. बाहेर जर गेलं, पाकिस्तानमध्ये जाऊन बघा, स्वतःच्या बहिणीला बहीण म्हणत नाही, तर लोकांच्या सुद्धा बहिणीला बहीण म्हणावं ही भारत भूमी आम्हाला शिकवते. बाहेरल्या देशामध्ये काही घेणं देणं नाही. म्हणून कमीत कमी शंकरांनाच्या पुण्यस्मरणानिमित्त सांगायचंय, आपण घरामध्ये चांगलं वागलं पाहिजे. त्या दिवशी लेकरांना संस्कार चांगले होणार आहे. आणि ज्या दिवशी लेकर संस्कारी झाले त्या दिवशी जीवनाचं कल्याण आहे, नाही तर जीवनाची मातीच आहे. बोललेले शब्द कडू असतील माझे, आणि मी तुम्हाला गोड वाटावं म्हणून मी बोलणाऱ्यातला महाराज अजिबात नाही. आणखी ओम कान्ना, आणखी असा महाराज आहे मी. मला आणखी तर पुन्हा या गावातच कीर्तन मिळावं ही अपेक्षा आणखी आली नाही. राष्ट्रसंतांच्या आशीर्वादाने 3000 गावात सप्ते चालू झाले. वर्षाला 100 जरी गावं फिरले तरी 30 वर्ष जातात. वाचल का नंतर आपण? आपली ही अपेक्षा, बाकी काहीच नाही मला. फक्त एवढं आलोय ना, 3000 गाव फिरायचे तेवढी अपेक्षा आहे माझी. असो, पुन्हा लक्षात घ्या, घरामध्ये आई वडिलांची सेवा का महत्वाची. लेकर जे आपले संस्कार, तुम्ही मी म्हणालो नाही संस्कार केले पाहिजे, लेकर सुद्धा तेच शिकत असतात. तुम्ही जर तुमच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्याची सेवा जर करीत असाल, माय दादा, म्हाताऱ्या माय बापाला जर तुम्ही सांभाळत असाल तर तुमचा नातू उद्या तुमच्या लोकायला सांभाळेल. नाहीतर डायरेक्ट म्हणणार, मया बापाला तू, मया आज्याला तू कसं केलास माहित आहे, तुलाही थांबती तर ठुतो. बंद खोलीमध्ये राहावं लागणार आहे. काल घडलेला प्रसंग आहे, लेकरांना संस्कार राहिले नाही. काल घडलेला प्रसंग आहे, एका आजोबानं लेकराला शिकवलं, फार मोठं केलं, इंजिनियर झालं पोरगण, बाहेरल्या देशात नोकरीला गेलं. त्या बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. बाबाला भेटायला गेलो सहज, आणि बाबा म्हणले, महाराज काय करावं, खूप शिकवलं, खूप काही कष्ट केले संसारासाठी, लेकराला मोठं बनवण्यासाठी संस्कार केले, पण पोरग त्या ठिकाणी आज अमेरिकेला आहे, इथं 1 मिनिट सुद्धा यायला बोलायला तयार नाही. महाराज, हे दुःख आहे आमच्या जीवनामध्ये. मी म्हणलं, बाबा लेकरांना फोन लावून द्या. मी बाबानं फोन लावला. मी म्हणलं, दादा तुम्ही तुमच्या बाबाला का बोलत नाही, बाबाकडे राहायला का येत नाही? त्या लेकराने सांगितलं, मी लहान होतो ना महाराज, बापानं मला हॉस्टेलमध्ये ठेवलं, माय बापाचं प्रेम कधी दिलं नाही, फक्त आणि फक्त मला पैसे पुरवले, पैशानं मला मोठं झालो, मी संस्कार मला मिळाले नाही, मला ज्ञान मिळालं, मी कलेक्टर इंजिनियर झालो, मोठा इंजिनियर झालो. आज बाहेर देशामध्ये पैसे पुरवत आहे, पैसे खूप कमवत आहे, पण काय करू, मला माझ्या मायबापानं जवळ घेऊन कधी जीव लावला नाही. मग आता तुम्हीच सांगा महाराज, म्हातारपणी त्याला मी काय म्हणून सांभाळू? मनाला वाक्य भावलं. मी म्हणलं, नाही दादा, तुझे आई बाप आहेत,
आलं पाहिजे जवळ. नाही म्हणला महाराज, मी सणाला जरी शाळेतून मी सणाला जरी घरी यायचो ना हॉस्टेल मधून, बाबा म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर. मला कधी यांनी स्वतःच प्रेम दिलं नाही. मग आता म्हातारपणी माझ्याकडून का प्रेमाची अपेक्षा करतात हेच कळत नाही. मी म्हणलं तुला पैसे दिलेत महाराज, बरोबर आहे, त्यांनी मला लहानपणी पैसे दिलेत, आजही मी तेच करतोय. मला जसं हॉस्टेल मध्ये लहानपणी ठेवलं ना, आता ते बी म्हातारे झालेत, आता वृद्धाश्रम त्याचं हॉस्टेल आहे आणि त्याला पैसे द्यायला लागलोय. ऐकून धन्य वाटलं. मी म्हणलं धन्य दोघं जण, धन्य माता पिता तयाची. काय करणार महाराज, आपल्याला या लेकरांना आपण फक्त व्यवहार शिकवला आहे, संस्कार शिकवले नाही. अरे व्यवहारानं माणूस श्रीमंत होतो, व्यवहारानं माणूस मोठा होतो, पैसेवाला होतो, पण संस्कारी होत नाही. अरे व्यवहार होता, कुठं व्यवहार होता? द्वारकेमध्ये व्यवहार होता, तिथं पैसा खूप होता, सोन्याची द्वारका होती, पण संस्कार तीळ मात्र नव्हती. ती द्वारका बुडाली. लंकेमध्ये व्यवहार होता, श्रीमंती होती, पैसा होता, पण तिथंही संस्कार नव्हते, ती लंका जळाली. जिथं संस्कार नाही ते जळाल्याशिवाय राहत नाही. जिथं संस्कार नाही तिथं आईवडिलाची किंमत होत नाही. जिथं संस्कार नाही तिथं देव कधी येत नाही. जिथं संस्कार नाही तिथं सुखी कधी होता येत नाही. म्हणून आजच्या पुण्यस्मरणातून तुम्हाला आणि आम्हाला शिकायचंय दादा. जाणं हे सगळ्याला ठरलेलं आहे, कोणाला इथं राहायचं नाही. जसे शंकर अण्णा गेले, त्याच्या पाठीमाग आणखी कोणी जाईल. तुम्ही आणि मी पण जाणार आहे, राहिलं कुणी आलं नाही इथं. पण इथं आल्यानंतर आपण गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपलं नाव घ्यावं. मग हे पुन्हा व्यवहार केला तसा. मन्मथ माऊलीला जाऊन आज जवळपास 400 वर्ष झाले, तरी माऊली म्हणतोय समाधीवर जाऊन कपिलधारची वारी करतो, दर्शन घेतो. का? कारण जीवन तसं होतं, कार्य साधून घेतलं, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. राष्ट्रसंत गुरु माऊलीला जाऊन 5 वर्ष झाले, तरी सुद्धा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आजही तसाच उभा टाकतो. का? जीवनाचं कार्य होतं ना ते पूर्ण साधून घेतलं. छत्रपती शिवरायांचा चेहरा डोळ्यासमोर का उभा राहतो? याच्या पाठीमागे जीवनामध्ये जे कार्य करायचं होतं ते कार्य ते करून गेले. तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांचा चेहरा का डोळ्यासमोर येतो दादा माहितीये? कारण त्यांच्या जीवनाचं कल्याण ते करून गेले. आणि आपण फक्त काय करायलो? आपण आपल्या बायकोत, आपल्या पोरात, आपल्या लेकरात. माणूस म्हणायला लागला बायको मोयरा गुरु, बाल बचके साधू संत, पूजा किसकी करू. त्याच्यामध्येच अडकून बसला. म्हणतात महाराज तू कसं आहे? मध्ये तुमच्यासारखं आहे, सगळ्याच सारखं. इथं आपल्याला देव आणखी कळाला नाही. आणि ज्या दिवशी देव कळाला ना त्या दिवशी देव होता येतं. ज्या दिवशी देव कळाला ना त्या दिवशी शंकर अण्णा सारखं आपलंही पुण्यस्मरण होतं. आणि आज हे पहिलं पुण्यस्मरण आहे. अशी सदिच्छा व्यक्त करतो की या ठिकाणी या सारं वर्षानुवर्ष त्या आप्पाजींचं शिवभक्ताचं ते पुण्यस्मरण केलं तर याच्या माध्यमातून या कीर्तनाला बसलेले सगळे सुधारतील यात नवल नाही, सुधारणार नाही. पण कमीत कमी एकाला जरी वाटलं ना आपाचं पुण्यस्मरण व्हायला, माझं झालं पाहिजे, माझ्या बापाचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते लेकरं संस्कारानं वागतील. या 5 भावंडाला विनंती आहे, त्यांच्या नातांना विनंती आहे की तुम्ही हे जे चालू केलंय ना हे निश्चितपणे चालू राहू द्या महाराज. काही कमी पडत नाही. अरे वडिलांच्या आशीर्वादानं तर एवढे मोठे झालोय आपण. त्यांनी शिकवलं म्हणून घडलो आहे का नाही? म्हणून त्यांचे उपकार आमच्यावर आहे. आणि ते उपकार म्हणजे त्यांचे उपकाराची परतफेड करणं हीच देवाची भक्ती आहे. राष्ट्राची सेवा हीच देवाची भक्ती आहे. समाजाची सेवा हीच देवाची भक्ती आहे. घरात प्रेमानं राहणं हीच देवाची भक्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी असं लक्ष्मण महाराज म्हणतात भक्ती बळे तो जिंका हो ऐसे परे. तिसरं का? तिसरं भक्ती बळे तो जिंकाव. लक्ष्मण विनवीचं नाव झाला आता. भक्ती बळे तो जिंका हो, 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 भक्ती बळे तो जिंका हो,
माना विनविजना हो लक्ष्मण बिन बीजना हो लक्ष्मण बिन बीजना बिन बीजना बिन बीजना लक्ष्मण बिन बीजना बिन बीजना लक्ष्मण बिन बीजना लक्ष्मण बिन बीजना बड़े तो जिंदा हो लक्ष्मण तो जिंदा हो भक्ति बड़े तो जिंदा हो भक्ति बड़े तो जिंदा बसलेल्या सर्व मंडळींनी एकदा गायक वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आनंद वाटला अण्णा या ठिकाणी. तिसरं चरण माझं मी म्हणून घेतलं बरं का. म्हणजे कसं आहे, वेळ झालाय ना आता. आपण शेतकऱ्याची लेकरे आपापल्या वावरात आऊत आणलेलं बरं राहते. लोकांचं नाव घेऊन कशाला भांडत आहे का नाही. असू द्या, वेळ भरपूर झालाय आहे का नाही. त्यामुळं सांगणं एकच, भक्ती बळे तो जिंका हो लक्ष्मण विनवी जना हो. संत बरेच आहेत पण विनंती करणारे संत फार कमी आहेत. आणि त्यामध्ये संतांमध्ये पहिला नंबर लागतो तो संत श्रेष्ठ लक्ष्मण माऊलीजींचा. विनंती करतात, आई विनंती विनंती जिंका हो लक्ष्मण विनवी जना हो. ओ बाबा उठा उठा, देव करा जरा. कितव्या वर्षी? 60व्या वर्षी लिंग दीक्षा घ्या. 8व्या की 60व्या? काही जण 60चे राहिलेत बघा. हा जाऊ द्या, आता राहिले ते राहू द्या महाराज आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार जीवनामध्ये शिवभक्ती करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुलाचारानं वागा, कर्म चांगले करा, बाकी काही नाही. आप्पांनी शंकराप्पांनी केले म्हणून त्या कर्माचे फळ आज बघायला भेटत आहेत. आणि वडिलांची सेवा केली, आईची सेवा केल्यानंतर देवाची प्राप्ती कशी होते तर पुंडलिकाचं उदाहरण, गणपती बाप्पाचं उदाहरण जीवनात समोर घ्या आणि कळून जाऊ दे. पुंडलिकासारखी सेवा केली तर पांडुरंग परमात्मा विठेवर उभा टाकलाय. आज पुंडलिकाच्या भेटेसाठी परब्रह्म आले भेटले आहे का नाही, विठेवर उभा टाकलाय. आणि मायबापाची सेवा केली, गणपतीला सगळ्याच्या आधी त्याची पूजा आहे का नाही. आई बापाच्या सेवेशिवाय दुसरी जगात मोठी पूजा कोणती नाही. घरातल्या आई बापाची पूजा आणि लेकरांना संस्कार, हे दोन गोष्टी शिका फक्त आजच्या कीर्तनामधून. आणि बाप काय असतो, ज्यांना बाप नाही त्यांना कळतं बाप काय असतो. आता मला बाप नाही महाराज, लहानपणी वडील आमच्या आम्हाला सोडून गेले. पण त्या ठिकाणी सारं बाप नसल्यानंतर जर क्षणाक्षणाला आठवण येत असते, क्षणाला आठवण येत असते. पण नसणाऱ्याला कळते ना, असणाऱ्याला म्हणते मोह म्हातार कवा मरतय की. ज्याला माय आहे त्याला माईची किंमत कळत नाही. पण ज्याची माय गेली ना, सुख नाही कुठंच. आई एखादी तुमची आई जर जिवंत असेल ना,
तुमचं वय 70 वर्षाची जरी तुम्ही 60 वर्षाची जरी असू द्या किंवा फुकट एसटी वाले असू द्या, बरं का, आहे का नाही, फुकट एसटी म्हणजे 75च्या समोर असू द्या, म्हातारी माय जर जिवंत असेल ना, बाज माहेरला जर गेल्या तर माहेरला गेल्यानंतर कमीत कमी म्हातारीच्या हातात काहीच नसू द्या, पण 4 कांदे का होईना पिशवीत टाकून देते, तिला माय म्हणतात. आणि एकदा ती माय मेली की माहेर सुद्धा उरत नाही, कारण तिथं माच नाही तर तुम्हाला कुठलं राहणार आहे माहेर. म्हणून आईबाप आहे तोपर्यंत स्वर्ग आहे, आईबाप आहे तोपर्यंत काशी आहे, आईबाप आहे तोपर्यंत रामेश्वर आहे. आईबाप एकदा गेले ना दादा, जीवनाचा धिंगा नाही सगळा, कोणी विचारत नाही. आज आम्ही सुद्धा आज ना ज्या वेळेस असणार, आम्ही आज कीर्तन करून ज्या वेळेस 12, 1, 2 वाजता घरला जातो ना, आमची आई, आमची मालकीन फक्त येऊन दार काढते, पण आमची आई आम्हाला विचारते, बाळा जेवलास का माय? ही विचारण्याची ताकद आईमध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा फार महत्वाची आहे. वडिलांनी किती उपकार केलेत आपल्यावर. स्वतःच्या पायाचं चप्पल फाटलं तर बाप चप्पल घेत नाही, बनेन फाटलं तर बाप बनेन घेत नाही, पण लेकराची हौस पुरवतो. लेकींना सुद्धा कळालं पाहिजे, ताईंनी लक्षात घेतलं पाहिजे, अरे आपल्या बापाला आपण असं जीवन जगलं पाहिजे मुला आणि मुलींनी, तर आपल्यामुळं आपल्या बापाला कधी समाजामध्ये खाली मुंडी घालून चालू नाही. आपला बाप ताट मानेने चाललं पाहिजे, हे शिकवण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. आपण आदर्श कुणाला मानायला लागलोय? आपण आदर्श टीव्ही मधल्या नट्याला, टीव्ही मधल्या हिरोला, हिरोनीला, काही जणांचे आदर्श सन्मान खाले, काही जणांचे आदर्श. आता IPL चालू आहे महाराज, IPL चालू आहे अण्णा, IPL तुम्हाला कळत नसेल, IPL क्रिकेट चालू आहे, क्रिकेट. लेकर बेजार आहे, पैशानं मॅच लावायचे, पैशानं. ते गेल्या वर्षी एक जणानं 36 लाख रुपये घातले आमच्या गावातल्या एका माणसाने. त्या विराट कोहलीनं एक जरी धावा काढला तरी हे इकडे 12 आणून उडीत आहे. पण विराट कोहलीच्या धावा मापण्यापेक्षा, रोहित शर्माच्या धावा मापण्यापेक्षा दादा ते पैसे घेऊन मॅच खेळायले. कोटी रुपये त्यांना फीस आहे, कोटी रुपये घ्यायले. अरे आपला बाप आहे ना, आपला बाप आपल्यासाठी किती नांगराच्या मागे बेजार होतो, किती वेळा शेतामध्ये चक्रा मारतो, किती वेळा कोळप्याच्या मागे फिरतो. याच्या जर धावा जर मोपल्या ना बापाच्या, तर त्या दिवशी तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. नाहीतर काही नाही, माहिती आलं तसं जावं लागणार आहे. वेळ होत चाललाय मला माहिती आहे, पण हे सुद्धा कुठेतरी सांगितलं पाहिजे. अरे आदर्श मानायचा आहे ना, लोकांना नका मानू, आदर्श मानायचा, राष्ट्रसंतांना आदर्श माना. अरे काय त्याग आहे जीवनामध्ये. तुम्हाला आदर्श मानायचा आहे ना, स्वामी विवेकानंदांना माना. आई तुम्हाला आदर्श मानायचा आहे ना, टीव्ही मध्ये एखादी मालिका बघितल्यानं तिच्यात आदर्श मिळत नाही, तिच्यासाठी जिजाऊचं चरित्र वाचावं लागतं, राणी लक्ष्मीबाई कळावं लागते. स्त्रियांना आदर्श व्हायचा आहे ना, आदर्श घ्यायचा आहे ना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी आहे ना रमाई, तिचा आदर्श घ्या. अरे आपला नवरा शिकायलाय, पण गौऱ्या थापटून त्या ठिकाणी असणारे पैसे दिले ओ नवऱ्याच्या शिक्षणासाठी, त्या स्त्रीचा आदर्श घ्या. काय जे आदर्श घ्यावं हे कळालं पाहिजे. आदर्श घ्यायचा असेल ना दादा, म्हातारे बाबा तुम्ही बसलाय, आदर्श शंकराप्पाचा घ्या. तुम्हालाही वाटू द्या, मी मेल्यानंतर, मी गेल्यानंतर माझ्या पोरांनी सुद्धा हा उत्सव करावा, याच्यासाठी लेकरांना संस्कार करा. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. कार्य साधो निया कार्य साधो निया काय सांगो निया ठाव, काय सांगो निया
कुणाला देहा जन्माला कुणाला जन्मावा काय कामो या खाओ काय कामो या खाओ काय कामो या खाओ काय सांगोनी या खाओ काय सांगोनी या खाओ जय सांब जय सांब सांब जय 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 हर